दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलंय। नाशिकच्या आंबेडकरवाडी परिसरामध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी 5 संशयित पोलिसांना ताब्यात घेण्यात आले। काही दिवसांआधी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारलेला। याची टिप मन्या जाधव आणि प्रशांत जाधवने दिल्याच्या संशयावरून या दोन्ही भावांची हत्या केल्याचा आरोप केला जातोय। या आरोपांच्या अनुषंगाने पोलिसांकडून आता शोध सुरू आहे। आंबेडकरवाडी या ठिकाणी 2 सख्ख्या भावांचा खून करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्राने खून झालेला आहे। मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत। आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतो। संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत। 4 टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। क्राईम ब्रांचच्या देखील 2 टीम ह्याच्यामध्ये आहेत। तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यात येतील। माझे भाचे मनोज आणि प्रशांत जाधव यांच्यावर काल रात्री सचिन रेडकर, सागर गरड आणि अजून त्याच्याबरोबर 4-5 जण होते। जुना त्यांच्या 1 महिन्यापूर्वी त्यांच्या घरात गांजा चरस काही विकत होते, त्याच्यावर रेड पडली होती। त्यांना वाटलं का माझ्या भाच्यांनी त्याच्यावर रेड पाडली म्हणून त्याचं खुन्नस काढली आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला। तर माझी अशी इच्छा आहे का त्यांना कठोर आणि कठोर शिक्षा ही व्हावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।